नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईन मधनं गट क चं पद भरलं जातं. ह्या गट क च्या पदांमध्ये एक महत्वाचं पद आहे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. त्याला आपण AMVI म्हणतो. त्याची जाहिरात मात्र या वर्षी आलीच नाहीये. ह्या वर्षाच्या जाहिरातीमध्ये त्याची पदसंख्याच नाही, 0 आहे. सो हा प्रश्न डिप्लोमाचे विद्यार्थी विचारतात, मेकॅनिकलचे विद्यार्थी विचारतात की सर ARTO मध्ये एमपीएससी राज्यसेवेतनं ARTO ची सुद्धा पदं आली नाहीयेत आणि कंबाईन मधून गट क मध्ये AMVI ची पण पदं आली नाहीत. सो ह्या वर्षी पदं येतील का, नाही आली तर 2025 तरी येतील का, हे भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांचे. सो थोडक्यात याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. ही इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर मांडत आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही सजेशन द्यायची असेल, कमेंट करायचं तर नक्की मला माझ्यापर्यंत तुमचे मेसेज पोहोचवा. त्याच्यावरती मी माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच व्हिडिओ देईल. सो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया AMVIच्या जागाबाबत. जागा आणि ऍड करता येईल का, जागा ऍड करता येईल का, म्हणजे या 2024च्या जाहिरातीमध्ये 0 जागा आहे, त्यामध्ये ह्या जागा ऍड करता येतील का. मग सध्या रिक्त जागा किती, आता जर माहिती घेतली तर रिक्त जागांची संख्या किती आहे आणि फॉर्म भरण्याबाबत काय, मग फॉर्म भरायला संधी मिळणार का, हे साधे प्रश्न तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता तिकडे घेऊन जातो. तिकडे जाण्यापूर्वी कंबाईन गट ब आणि गट क ची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली आता लॉन्च झालेली चालू आहे. म्हणजे 80% डिस्काउंटसह 4,999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. आता जर घेतली तर क्रिसमसचा 25% ऑफर तुम्हाला इथे चालू आहे. संथा 25 नावाचा कोड वापरून तुम्ही ही बॅच तुम्हाला यामध्ये 25% ऑफ मिळणार आहे. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, सध्याची जाहिरात जर आपण बघितली तर तुम्हाला बघायला मिळेल, आता हे ARTO लिहिलं मी, ARTO नसून AMVI आहे. AMVI साठी जागा जर बघितल्या तर किती आहेत, त्या 0 जागा आहे, जागाच नाहीये. जसं सेम ARTOचं पद हे राज्यसेवेत नाही, राज्यसेवेत सुद्धा ARTOच्या जागा आलेल्याच नाहीये. सो मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर आमच्यासाठी जागा येत का नाही. पद तर ते डिपार्टमेंट तर आहे आमचं, पण जागाच येत नाही. आता 0 जागा आहे. आणि आपण जर माहिती घेतली सध्या बघा 15 ऑक्टोबर 2024 ची, 15 ऑक्टोबर 2024 RTIच्या माध्यमातून आपण माहिती मागवली तर माहितीमध्ये आपल्या समोर येते किती व्हॅकन्सी आहेत. AMVIच्या व्हॅकन्सी आहेत 68 पदांची इथे व्हॅकन्सी आहे. म्हणजे काय, रिक्त जागा आहेत 68. या 68 जागांसाठी पण ही ऍड का येऊ शकली नाही, किंवा 68 पैकी ॲटलिस्ट 80% जरी घेतलं असतं तर जवळपास 80% जवळपास 60 जागांसाठी किंवा 55 जागांसाठी जाहिरात यायला पाहिजे होती. सो ही जाहिरात आलेली नाही. मग कदाचित ही जाहिरात जर आत्ता नाही आली तर 2025ला येऊ शकते का. आता शक्यता मी 25ची का म्हणतो, 24ला शक्यता फार कमी आहे. 24च्या जाहिरातीमध्ये ही पदसंख्या किंवा ह्या जागा ऍड होणार नाही. का होणार नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा, जागा ऍड करता येतील का, जाहिरात काय सांगते. जाहिरात काय सांगते, केवळ पूर्वपरीक्षेच्या अगोदर, पूर्वपरीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदर जर जागा असतील, मागणीपत्र जर सरकारकडनं एमपीएससीकडे गेली तर जागा ऍड होऊ शकतात. पण इथे लक्षात घ्या, 68 जागेच्या अगेन्स्ट 50-55 जागेचं मागणीपत्र जरी गेलं तरी आता एमपीएससी इथे ऍड करू शकणार नाहीये. का करू शकणार नाही, कारण तुम्ही लक्षात घ्या की AMVI साठी पात्रता काय, AMVI साठी पात्रता जी लागते ती लागते तुम्हाला बघा 10वी लागतं, प्लस तुमचं काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागतं. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं तुम्हाला एकतर 3 वर्षाची डिप्लोमा लागतो, किंवा तुमचं डिग्री जरी असेल, म्हणजे प्राप्त विद्यापीठाची पदवी जरी असेल तरी त्यात चालणार आहे, किंवा पदवीपेक्षा पदव्युत्तर पदवी असेल तरी चालणार आहे. पण मिनिमम तुमची डिग्री लागते, डिप्लोमा लागतो 3 वर्षाचा. मग आता इथे डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना इथे याच्या व्यतिरिक्त वेगळी पदच नाहीये. PSI, STI, SO, SR किंवा इतर जी पदं आहेत गट क ची, त्या पदांमध्ये डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असं वेगळं पद नाही. एवढं एकच पद आहे, मेकॅनिकलचे विद्यार्थी स्पेशल यालाच फॉर्म भरू शकता. मग आता जर हे पद ऍड झालं तर तुम्हाला परत एकदा, म्हणजे एमपीएससीला परत एकदा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. आणि असं जर करायचं म्हटलं तर या कालावधीला अजून, म्हणजे फॉर्म भरण्याच्या कालावधीला अजून वाढवावं लागणार. आणि लक्षात घ्या, आता शक्यतेवरती मी जर गेलो तर तुमची एक्झाम होणार आहे 4 मेला. 4 मेला जर गट क ची एक्झाम आहे आणि हे पद पण गट क च आहे. शक्यता आहे एमपीएससी सरकारने जर मागणीपत्र दिलं आणि एमपीएससीने ते गृहीत धरलं सरकारच्या मान्यतेनुसार, तर ती गट क ची एक्झाम 4 मेला आहे, तर ही पदं ऍड होण्याचे चान्सेस आहेत. पण जास्त शक्यता, म्हणजे 80% शक्यता आहे की या ऍडमध्ये ऍड होणार नाही. का, कारण इथे तुम्हाला फॉर्म भरायला परत एकदा संधी द्यावी लागेल, जी की संधी आता दुसऱ्यांदा वैयक्तिक उमेदवारांना दिलेली आहे, आणि परत या उमेदवारांना सेपरेट फॉर्म भरायला संधी देणार आहे. म्हणजे 20% चान्सेस आहेतच.
मी नाही म्हणत नाही, जर सरकारने मनावर घेतलं, मागणीपत्र दिलं आणि एमपीएससीने मान्य केलं तर या जागा इथे सुद्धा ऍड होण्याचे चान्सेस आहेत 24च्या ऍडमध्ये. नाही झाल्या तर मात्र 25ला 100% जागा ऍड व्हायला पाहिजे. यासाठी मात्र प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी असं म्हणणार नाही की जागा ऍड नका करू, जागा ऍड करा, पण जर शक्य असेल तर सरकारने हे नक्कीच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घ्यावं. कारण एज बार होत आहे, मुलं पाठीमागे ऍडच नाही आहे तुमच्या. नंतर कोविडचं वर्ष होते, 2 वर्ष मध्ये ऍडच नाही आहे. सो बरेच विद्यार्थी या जागेसाठी प्रयत्न करत असतात. सो ह्या जागा याच ऍडमध्ये 24मध्ये ऍड करावा असं माझी पण मागणी असेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये मला कळवा. फक्त एक लक्षात घ्या की यासाठी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना परत एकदा लिंक ओपन करून द्यावं लागेल. आणि लिंक ओपन करून द्यायला काही हरकत नाही, कारण वेळ भरपूर आहे. 4 मेला एक्झाम आहे, म्हणजे तुमच्या हातामध्ये 4 महिने तुमच्या हातात आहे. 4 महिन्यामध्ये ही प्रोसेस पण तुम्ही करू शकता. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या कंबाईनमधनं गट ब गट कची तयारी तुम्ही जर करत असाल तर त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा हा एक कोर्स आहे 80% ऑफमध्ये, 4,999 प्लस GST. त्यामध्ये आता 25% तुम्हाला ऑफ आहे. इग्नाईट अकॅडमीच्या कोणत्याही बॅचवर तुम्हाला ख्रिसमस निमित्त संथा 25 नावाचा कोड वापरून 25% ऑफ मिळणार आहे. ऑफर ही 29 डिसेंबरपर्यंत असेल. याबाबत अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर 88 25 117 या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता, किंवा इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमची सजेशन, तुमचे कमेंट मला नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.